तर हॅपी मकर संक्रांती. तर आज मकर संक्रांती असूनही आम्हाला सुट्टी नव्हती. मग म्हटलं चला आज संध्याकाळी आज गोडाधोडाचा सण आहे, तर आल्यानंतर पुरणपोळी बनवता येईल. पण वेळेअभावी ते काही मला पॉसिबल झालंच नाही. मग म्हटलं चला आता उशीर झालेलाच आहे, तर येता-येता जे काही कामं राहिलेत ते करावेत. मग काही कपडे अल्टरेशनला दिली होती, ते घेऊन यावं म्हटलं. आणि बाकीची छोटी-मोठी कामं होती, थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं. मग ते कामं उरकली आणि त्याच्यानंतर लागली भूक. भूक लागली म्हणून आम्ही म्हटलं चला आज सँडविच खायला जावं. आम्हाला जिथं आवडतं तिथलं खूप उत्तम काका ते बनवतात सँडविच. तिथं गेलो, पण तिथं गेल्यानंतरही समजलं, की आज आम्हाला जे खायचं आहे ते काही आज मिळत नसतंय. कारण जे आम्हाला सँडविच आवडतं, जे काका उत्तम बनवतात ते संपलं होतं. मग आम्ही दुसरं चूज केलं, पण तेही काकांनी उत्तम बनवलं होतं. खूप छान टेस्ट होती, मस्त टेस्ट होती. पोटभर खाऊन आम्ही निघालो आमच्या घरी. घरी जाता-जाता आम्हाला दिसली पाणीपुरी आणि जाता-जाता पाणीपुरी दिसूनही न खाणं म्हणजे मुलींसाठी पाप असतं ते. मग मस्त तिखट पाणीपुरी एन्जॉय केली आणि तिथेच एक तिरामिसू मुलगी विकत होती. मग म्हटलं चला ट्राय करावं. खूप छान होतं, टेस्टी होतं. त्याच्यानंतरनं घरी येऊन मग उद्याच्या डब्याची तयारीसाठी मेथीची भाजी निवडून ठेवली आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन स्किन केअर रुटीन करायला सुरुवात केली. मग स्किन केअर रुटीन केलं आणि आता ठरवले 2026मध्ये की रोज संध्याकाळी झोपताना 2-3 पेजेस वाचून झोपायचं. मग पुस्तक वाचलं आणि मस्त झोपी गेले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब